मंडळी, निळकंठ प्रभूंचे दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरामध्ये फिरत असताना एकाने सांगितलं की निळकंठधाम मंदिराच्या समोर कुबेर भंडारी नावाचं मंदिर आहे। मनात विचार केला, आपण आणायचे एवढे लांबवर आलोय तर कुबेर भंडारीचं पण दर्शन घ्यावं। निळकंठधामच्या निळकंठ प्रसादमच्या मागल्या बाजूने कुबेर भंडारीला जायचा मार्ग आहे असं कळल्याने निळकंठ प्रसादममध्ये जाऊन मस्तपैकी प्रथम ताक प्यायलं व मग कुबेर भंडारीला जायचा रस्ता पकडला। नर्मदा नदीच्या एका काठावर पोयच्याचं निळकंठधाम मंदिर आहे, तर नदी ओलांडून गेल्यावर दुसऱ्या काठावरती कुबेर भंडारी मंदिर आहे। कुबेर भंडारी मंदिर हे कुबेरेश्वर महादेव या नावानेही ओळखलं जातं। राम राम मंडळी, सध्या बरंच कडाक्याचं ऊन पसरलेलं आहे। उन्हाचे चटके लागत आहेत। दुपारची वेळ झालेली आहे, साधारण 11:45 सुमार झालेला आहे। रणरणट ऊन, सावली नावाचा कुठेही प्रकार नाही आहे। सूर्य जवळजवळ डोक्यावरती आलेला आहे। रखरखीत वाळवंट आहे सर्वत्र। कुबेर भंडारीचा काठ गाठण्यासाठी चालणं चालू आहे। भारत एक असा देश आहे की जिथे अंतरावरती तुम्हाला देऊळ लागतं। या कुबेर भंडारी मंदिराबाबत बऱ्याच गोष्टी तेथील लोकांकडून समजल्या। हे मंदिर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे। दगडगोट्यांनी पसरलेल्या नर्मदा नदीच्या पात्रातून मी चालत असून पावसाळ्यात हे पात्र पाण्याने भरलं जात असावं। काही अंतर चालून आल्यावर नर्मदा नदी दिसली व समोरच मंदिराच्या पायऱ्या दिसल्या। आता पुढला प्रवास होडीतून करायचा। तसं इथून मंदिराच्या पायऱ्यांपर्यंतचं अंतर खूप कमी आहे। बोट चालू केली रे केली की लगेच आपण कुबेर भंडारी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत येऊन पोचतो। बोटीतून प्रवास करताना या मंदिराबाबत बऱ्याच गोष्टी समजल्या व मंदिराबाबतच्या 2 पौराणिक कथाही ऐकल्या। विश्रवा किंवा विश्वश्रवा या राजाला 2 पत्नी होत्या, एक इंद्रिदा व दुसरी कैकसी। कैकसीला 8 मुलं होती। त्यातले रावण, कुंभकर्ण, विभीषण, अहिरावण, खर आणि दूषण हे 6 पुत्र, तर कुंभिनी आणि शूर्पणखा ह्या 2 मुली। तर इंद्रिदाचा मुलगा कुबेर। त्यामुळे कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता। आमची बोट कुबेर भंडारी मंदिराच्या काठावर आली। थोड्या पायऱ्या चढून वर गेलं की कुबेर भंडारीचं मंदिर येतं। मंदिराच्या पायऱ्या चढत असताना एका परिवारातील काही लोक
त्यांच्या घरात जन्म घेतलेल्या लहान मुलाचे जावळ करत असल्याचे दिसलं. इथे संतती प्राप्त करण्यासाठी बरेच लोक नवस करतात. तसंच लहान मुलांचे जावळ या मंदिर परिसरात करतात. पायऱ्या चढत असताना वाटेत पूजा सामुग्री, धार्मिक साहित्य विकण्याची दुकानं आपल्याला दिसून येतात. साठ 70 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण कुबेर भंडारी मंदिरापाशी येऊन पोचतो. इथे एक प्रथा आहे जी अजूनही चालू आहे. ती म्हणजे जे भाविक सलग 5 अमावस्या कुबेर भंडारीचे दर्शन घेतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे दर अमावस्येला रात्री 12 वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते. तसंच दर अमावस्येला इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. धनत्रयोदशी, दिवाळी, कार्तिकी पौर्णिमा यासारखे सण मंदिरात उत्साहाने साजरे केले जातात. भगवान कुबेराचं दर्शन घेण्यापूर्वी मंदिरातील सेवकांनी मोबाईलद्वारे शूटिंग करण्यास मनाई आहे असं सांगितलं. कुबेर भंडारी दादाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांना नरदेश्वर महादेव, रणछोडरायजी, गणपती, संकटमोचन हनुमानाचे दर्शन होते. मंदिराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली 12 ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घडतं. जे भाविक बडोद्याहून वाहनांनी कर्नालीला येतात ते ह्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करतात. या मंदिरात अन्नक्षेत्र व राहण्यासाठी धर्मशाळेची व्यवस्था आहे. कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन नर्मदा घाटाकडे जेव्हा निघालो तेव्हा वाटेत छोटी छोटी मंदिरं लागली. नंतर महाकालीचे मंदिर लागले. महाकालीचे दर्शन घेतल्यावर इथेच कुबेराची सिद्ध गुफा आहे. इथे कुबेराने एक शिवलिंग स्थापन केले असून त्याचं नाव ऋणमुक्तेश्वर महादेव आहे. इथे अशी एक मान्यता आहे, ज्या भाविकाला येथील मंदिरातून तांदूळ, सुपारी, पैशाचं नाणं भेट म्हणून दिलं जातं ते त्या भाविकाने आपल्या तिजोरीत ठेवलं तर त्याची तिजोरी कायम भरलेली राहते. संतती संपत्ती प्राप्त करण्यासाठी येथे प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या प्रथा ऐकून अमावस्येला कुबेराचं दर्शन घेण्यासाठी जमणारी अफाट गर्दी व अमावस्येला भाविकांसाठी मध्यरात्री 12 वाजता
कुबेराचं दर्शन खुलं करणाऱ्या आगळ्या वेगळ्या कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन पॉयच्याला निळकंठधाम मंदिराकडे जायला निघालो। भारत माता की जय। वंदे 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 जय श्री राम, जय श्री राम, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की। कुबेर भंडारीवरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।